सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मोहपा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोहळा संपन्न। प्राप्त माहितीनुसार मोहपा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना निमित्त स्त्रियांचा खूप मोठा प्रतिसाद। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावीसह कॅमेरामन अजय हिवराळे। वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी। माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांना विनंती करतो, त्यांनी सावकाश खाली जावं, सावकाश पोट भरून ठेवावं, नंतरच त्या हॉलमधून किरण चांदेकर। हा जो लाडली बहीण योजनेचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आला तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला खूप खुशी झाली, कारण लाडकी बहिणीमुळे सगळ्या महिलांना 1500 रुपये मिळत आहे, त्यांना त्यांची गरजा पूर्ण होत आहे। बरोबर। आणि समोरचं विधानसभा क्षेत्राचं सावनेरमधून विलक्षण आहे, कळमेश्वर सावनेरमधलं। तर तुम्हाला जो नवीन फ्रेश चेहरा पाहिजे आमदारकीसाठी, तर तुम्ही वोटिंग कोणाला करू शकता, म्हणजे कोणत्या पक्षाला? बीजेपी पक्ष। बीजेपी पक्ष। कोणत्या पक्षाला वोटिंग करा ना? बीजेपीला। मी चंदू मडावी, कळमेश्वर तालुका प्रतिनिधी, आणि मी आलो मोहपा गावामध्ये, सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये। आपल्याकडे काही महिला आहे, महिला जाणून घेऊया की महिला जे लाडकी बहीण माझी योजना आहे त्याच्यावर काही महिलांना विचारू। काकू, तुमचं नाव काय? वंदना मिळतो, म्हणजे गव्हर्नमेंटला म्हणजे मेहनत तुम्ही कोणाला पक्षवाढीसाठी काम करत आहे, करत राहील आणि निरपेक्ष करेल। कारण की या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, या सर्वांनी मिळून या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही आपल्या सर्व महिलांसाठी, गोरगरीब महिलांसाठी आलेली आहे। त्यामुळे त्याचा लाभ त्या घेतात आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला त्यांच्या याच्यातून दिसतो आहे, आणि म्हणून 100% मी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे।